नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत IVF उपचार, वंध्यत्वावर मात आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर. आपण दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण दोन्ही पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर मळगावकर हे रिलायन्स लाईफ सायन्स मुंबई इथं IVF विभागामध्ये कार्यरत होते. प्रसिद्ध IVF तज्ज्ञ डॉक्टर BN चक्रवर्ती कलकत्ता यांच्यासोबत सरांनी काम केलंय. या प्रदीर्घ अनुभवानंतर डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं IVF विषयात उच्च शिक्षण मिळवलं. तिथं जगविख्यात IVF तज्ज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्यासोबत सरांनी काम केलं. आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशात आणि विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलंय. आत्ताच प्रोजेनेसिसमध्ये एका विदेशी महिलेला विवाहाच्या 18 वर्षांनंतर मातृत्व सुख मिळालं. IVF प्रणालीनं अपत्य प्राप्तीसाठी या महिलेनं UK, अमेरिका, नॉर्वे, डेन्मार्क, कॅनडा आदी प्रगत देशांमध्ये उपचार घेतले. या दरम्यान तब्बल 8 वेळा IVF तंत्रज्ञान अपयशी ठरलं होतं. मात्र प्रोजेनेसिसमध्ये या महिलेला पहिल्याच IVF सायकलमध्ये यश मिळालं. वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना डॉक्टर नरहरी मळगावकर खरंच एक वरदान आहेत. डॉक्टर सोनाली मळगावकर या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. यांनी पुणेमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मुंबई येथे ग्रँड मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MS गायनेकोलॉजी ही पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलं. सध्या ते 6 वर्षांपासून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF तज्ज्ञ म्हणून काम करतायत. त्यांनी अनेक वंध्यत्व दाम्पत्यांवर IVF पद्धतीचे यशस्वीपणे उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवलाय. तसंच त्यांनी वारंवार IVF अपयशी असलेल्या दाम्पत्यांवर देखील यशस्वी उपचार केलेले आहेत. असे हे दोन्ही पाहुणे आज आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि या दोन्हींकडून आपल्याला या संबंधामध्ये विस्तृत अशी चर्चा करायची आहे. माझा पहिला प्रश्न मॅडमना आहे, डॉक्टर सोनाली यांना. आपण बघतोय वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढतीये. वंध्यत्व म्हणजे नक्की काय आणि या वंध्यत्वाची जर कारणं सांगायची झाली तर आपल्याला काय सांगता येईल? तर जोडप्याला जर प्रेग्नन्सी राहण्यासाठी जर प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे कन्सीव्ह करायला जर डिफिकल्टी येत असेल, तर त्याला थोडक्यात आपण वंध्यत्व असं म्हणतो. डेफिनेशन वाईज जर 1 वर्ष सोबत राहून आणि रेग्युलर इंटरकोर्स करून पण जर प्रेग्नन्सी राहू शकत नसेल, तर त्याला आपण वंध्यत्व आहे असं म्हणतो. तर वंध्यत्वासाठी स्त्री बरोबर पुरुष पण इक्वली जबाबदार असतो. तर स्त्रीमध्ये आपण जेव्हा विचार करतो, तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे प्रॉब्लेम असतात ते एकतर अंडाशयात असू शकतात, गर्भाशयात असू शकतात किंवा गर्भनलिकेत असू शकतात. बरोबर. तर अंडाशयाच्या समस्या हे सगळ्यात प्रेग्नन्सी न राहण्याचं महत्त्वाचं कारण आहे. तर जर स्त्रीबीज वाढायला फुटायला प्रॉब्लेम होत असेल, म्हणजे जर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल, अंडाशयात कपॅसिटी जर कमी शिल्लक असेल, अंडाशय काही कारणाने सर्जिकली काढलं गेलं असेल किंवा वयाच्या आधी पाळी बंद झाली असेल किंवा पाळी गेल्यानंतर आपण म्हणतो की वंध्यत्व येतं. तसंच जर गर्भनलिका, दोन्ही गर्भनलिकाचं ब्लॉक असतील, त्याच्यात जर पाणी जमलं असेल, काही इन्फेक्शनमुळे ती व्यवस्थित फंक्शनिंग करू शकत नसेल तर वंध्यत्व येतं. शिवाय गर्भाशयामध्ये काही अडचणी असतील, म्हणजे जन्मजात काही दोष असतील, म्हणजे अंडर डेव्हलप्ड युटरस असेल किंवा गर्भाशयात पडदा असेल, गर्भाशयाला काही सूज असेल किंवा गाठी असतील किंवा गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते जर चिकटलं असेल, ते व्यवस्थित वाढू शकत नसेल तर प्रेग्नन्सी नाही राहत. पुरुषांमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर शुक्राणूंची समस्या हे खूप महत्त्वाचं कारण आहे प्रेग्नन्सी न राहण्याचं. तर शुक्राणूंमध्ये समजा संख्या कमी असेल किंवा त्यांची हालचाल कमी असेल, त्यांची बनावट जर खराब असेल किंवा त्यांचं DNA फ्रॅगमेंटेशन जर वाढलेलं असेल तर प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. किंवा धातूमध्ये शुक्राणू नसतील तरी पण प्रेग्नन्सीला अडचण येते. किंवा काही कारणांनी समजा मेल जर रिलेशन ठेवायला सक्षम नसेल, म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल किंवा इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन असेल तर प्रेग्नन्सीला अडचण येते. नक्कीच. सर, आता आपण जसं मॅडमनी सांगितलं की ही वेगळी वेगळी कारणं आपण बघितली वंध्यत्वाच्या रिलेटेड, पण मग याच्यावरती अत्याधुनिक उपचार जे आपण म्हणतो ते नक्की काय आहेत? नक्की प्रशांतजी, फार छान क्वेश्चन आहे. जेव्हा आपण बघतो वंध्यत्वाची मॅडमांनी सांगितलं असे वेगवेगळ्या प्रकारचे कारणं आहेत, पण याच्यासाठी मात करण्यासाठी IVF आणि त्याच्यामध्ये ज्या अत्याधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत तर याच्याद्वारे आपण याच्यावर फार साहजिक आणि चांगल्या रीतीने आपण याच्यावर मात करू शकतो. सो बेसिकली IVF ही फार जुनी प्रणाली आहे, पण त्याच्यामध्ये आता ज्या नवीन उपचार पद्धती आलेल्या आहेत
ज्याला आपण इक्सी म्हणतो, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, किंवा पिक्सी म्हणतो, फिजिओलॉजिकल इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, किंवा इम्सी, इंट्रासायटोप्लाझ्मिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन. याच्या व्यतिरिक्त जर बघितलंय, जर लॅब जे आलेले आहे, टर्शरी केअर सेंटर आहे, जसं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर जे आहे ठाणे, पुणे व नाशिक ठिकाणी. सो इथल्या ज्या लॅब आहे त्या मॉड्युलर 10,000 लॅब आहे. याच्यामधली जी मशिनरी आहे ती फार ऍडव्हान्स मशिनरी आहे. ट्रायगॅस इन्क्युबेटर्स आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त बघितलं तर आपण जर बघतो तर लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, क्रायो प्रिझर्वेशन युनिट ज्याला आपण फ्रीज ऑल प्रोटोकॉल म्हणतो, जे म्हणजे गर्भ, स्त्रीबीज किंवा शुक्राणू हे आपण गोठवून ठेवू शकतो आणि नॅचरल सायकल मध्ये आपण ते ट्रान्सफर करू शकतो. ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं, तसंच डोनेशन प्रोग्राम्स मध्ये उसाईड स्त्रीबीज दान झालं किंवा गर्भदान झालं, किंवा जे मी जे सांगितलं असं या ब्लास्टोसिस, सिक्वेन्शियल एम्ब्रियो ट्रान्सफर, तसंच जे अत्याधुनिक म्हणतो पीजीटीए, पीजीडी, पीजीएस, या ज्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट द सरोगसी झालं, एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी झालं, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे झालं, लीड थेरपी झालं. सो जेव्हा आपण बघतो तर आयव्हीएफ हा एक वर्ड आहे, पण आयव्हीएफ मध्ये फार वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अत्याधुनिक उपचार पद्धती ज्या मी आता काही सांगितल्या त्याच्यातल्या, तर या उपचार पद्धतीद्वारे आपण आयव्हीएफ चे रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकलेलो आहे. आणि आयव्हीएफ मध्ये कशाही प्रकारचा मेजर प्रॉब्लेम जरी असेल तर त्या प्रॉब्लेमला आपण ह्या अत्याधुनिक उपचार पद्धतीने आपण त्याच्यावर मात नक्की करू शकतो. नक्कीच. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर जे ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये आहे, आणि या सेंटर्समध्ये अनेक रुग्णांवर आजपर्यंत उपचार झालेले आहेत आणि वंध्यत्वावर त्या सगळ्यांनी मात केलेली आहे. चेहऱ्यावरचा जो आनंद आहे मातृत्वाचा, तो अनेक गृहिणींच्या चेहऱ्यावरती प्रोजेनेसिसनं फिरवलेला आहे. आणि त्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत. त्यातली पहिली प्रतिक्रिया आत्ता आपण ऐकणार आहोत. माझं नाव सौ मोना संदीप महाले. मी शादालाच ते राहिला. माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले. माझं वय 29 वर्षात पूर्ण झालं. मी संदीप महाले, राहणार शहादा, वय 35. लग्नाला 7 वर्ष आले. आम्हाला डॉक्टरांबाबत पेपरमध्ये कळालं. त्यानंतर कॅम्पलाही आम्ही जाऊन आलो. कॅम्पमध्ये गेल्यावर आम्हाला इथं डॉक्टरांना भेटण्यासाठी बोलवलं आणि त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. सेकंड सायकलमध्ये आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे आणि अनुभव म्हटला तर सुखद अनुभव आहे. सर म्हटले की तुम्ही आता इथं आला आहात ना, तर तुम्ही आता इथून बाड घेऊनच जाल. तर एकदम खूप पॉझिटिव्ह वाटतं. मला सेकंड सायकलमध्ये राहिलं. फर्स्ट सायकलमध्ये मला असं फार टेन्शन आलं होतं, पण मॅडम म्हटले तू विचार करशील ना तर जास्त त्रास होईल, त्यापेक्षा तू एकदम आनंदित राहा आणि जे पण होईल ते सगळं योग्य होईल. आणि मला खूप छान वाटतं इथे येऊन आणि आम्ही खूप खुश आहे आज. आणि इतर लोकांनी जास्त कुठं फिरफिर न करता एक वेळेस तरी येऊन भेट द्यावी, म्हणजे त्यांनाही कळेल की ट्रीटमेंट आपल्याला कशी करायची, काय लागतं, काय करावं लागतं. म्हणजे चुकीच्या रसल जाण्यापेक्षा हा प्रॉपर वेने जर आला तर ते नक्की चांगलं आहे. मिसगाईड होत नाही पेशंट. खूप बोलकी अशी ही प्रतिक्रिया आपल्याला म्हणायला हरकत नाही. मी कार्यक्रमात फोन घेणार आहे. कविता पायगुडे आहेत साताऱ्यावरून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला कविता, काय समस्या आहे तुमची? हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. लग्न होऊन मला आता 6 वर्ष झाली. मला पीसीओडीचा त्रास आहे आणि माझे मिस्टर पण आर्मी मध्ये असल्याने कमी वेळ सोबत असतात. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय करावं लागेल मला? मॅडम, काय सांगता येईल यांना आपल्याला? आता कविताजींचा जो प्रश्न आहे तर त्यांना पीसीओडी आहे. तर पीसीओडी मध्ये काय असतं की महिन्याला जे स्त्रीबीज वाढायला पाहिजे, फुटायला पाहिजे, त्याची समस्या असते आणि त्यामुळेच पिरियड्स इरेग्युलर असतात आणि प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. बरोबर. आता सोबत अजून एक प्रॉब्लेम त्यांनी सांगितलाय की त्यांचे हस्बंड त्यांच्या सोबत नसतात. तर अशा वेळेस आपण जो ओव्ह्युलेशन पिरियड असतो तो आपण चेस करू शकत नाही. तर त्या केसमध्ये जो पर्याय असतो तो की आपण मिस्टरांचं सॅम्पल जे आहे शुक्राणूंचं ते आपण गोठवून ठेवू शकतो. त्यामुळे हस्बंड अवेलेबल नसताना देखील आपण त्यांचं सॅम्पल भविष्यात वापरू शकतो. आता पीसीओडीच्या ट्रीटमेंटमध्ये स्टेप वाईज अप्रोच खूप महत्वाचा आहे. तर इनिशियली आपण म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा पीसीओडी हे ओबेसिटीशी कनेक्टेड असतं. तर सगळ्यात पहिले वजन अनुपातामध्ये आणण्याची गरज असते. शिवाय मेडिकेशन देऊन आपण स्त्रीबीज वाढायला, फुटायला मदत करू शकतो. शिवाय त्यानंतर लॅप्रोस्कोपी ही जनरली पहिली स्टेप असते, ज्याच्यामध्ये आपण पीसीओ ड्रिलिंग करू शकतो आणि त्यानंतर स्त्रीबीज वाढायला आणि रेग्युलरली फुटायला मदत होते.
जेव्हा आपण इंजेक्शन देऊन, मेडिकेशन देऊन श्रीबीज वाढवतो, तर तेव्हा आय-यू-आय करणं हे जास्ती फायदेशीर असतं. कारण त्याच्यामध्ये आपण प्रेग्नन्सीचा चान्स वाढवू शकतो. आणि मी जसं सांगितलं, की फ्रीज केलेलं सॅम्पल बरोबर. आपल्यासोबत असेल, तर आपण हसबंड सोबत नसताना देखील आपण लेटर आय-यू-आय करू शकतो. नक्की. जनरली 3 सायकलमध्ये आय-यू-आयचा रिझल्ट येतो. पण इन केस फार कमी पेशंटला जर आय-यू-आयमध्ये सक्सेस नाही आलं, तर आय-व्ही-एफची गरज पडू शकते. बरोबर. आय-व्ही-एफमध्ये सक्सेसचा चान्स खूप चांगला असतो. कारण अशा पेशंटचे खूप सारे श्रीबीज मिळतात. खूप गर्भ बनू शकतात आणि आपण ते गोठवून ठेवू शकतो आणि पीसीओडी जरी असेल तरी पण नक्कीच कविताजी तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो. नक्कीच. कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. राधा मोहिते आहेत पुण्यावरून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राधा, काय समस्या आहे तुमची? फोन कट झालाय. सरांना मी पुढचा प्रश्न विचारतो. सर, IVF सेंटर आणि IVF रिझल्ट याच्या बाबतीमध्ये नेहमी शंका असतात किंवा नेहमी प्रश्न असतात. तर या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? बघतो तर आता आपण बोलतोय ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, टर्शरी केस सेंटर्स आहे IVF. तर IVF सेंटर आणि IVF हा रिझल्ट हा फार महत्वाचा एकमेकाशी लिंक्ड आहे. तर बरोबर. जेवढं सेंटर हे ऍडव्हान्स सेंटर असेल, जेवढी तिथली टेक्नॉलॉजी चांगली असेल, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल आणि एक्सक्लुझिव्ह IVF सेंटर्स असतील, तर अशा ठिकाणी आपण बघतो IVF चे रिझल्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात आपल्याला. जसं आपण सांगतो आपलं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आहे ठाणे, पुणे व नाशिक इथे. सो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे जे IVF सेंटरमध्ये तुमची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुमचे जे क्लिनिशियन आहे, जे IVF कन्सल्टंट आहे, जी तुमची टीम आहे, ती किती टेक्निकली साऊंड आहे, ती किती क्लिनिकली साऊंड आहे, हे फार महत्वाचं आहे. ते तेवढ्यात त्याच्यामध्ये त्यांचं नाविन्य आहे का, ते फार महत्वाचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त जर सांगितलं मी लॅब, जी एम्ब्रियोलॉजी लॅब आहे, त्याच्यामधली जी टेक्नॉलॉजी आहे ती किती ॲडव्हान्स आहे. जसं मी सांगितलं आपल्याकडे जगात वर्ल्डमध्ये जी बेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये मॉड्युलर लॅब झालं, क्लास 1000 लॅब झालं, ट्रायगॅस इन्क्युबेटर झालं, ICSI, IMSI, PICSI झालं, लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं, क्रायोप्रिझर्वेशन युनिट झालं. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलंय आणि त्याच्याबरोबर क्लिनिकली साऊंड जर क्लिनिशियन असतील, IVF कन्सल्टंट असतील आणि त्याचबरोबर जे आपण काही गोष्टी बघतो, जर प्रॅक्टिस जी आहे याच्यामध्ये ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला रिझल्ट चांगले बघायला मिळतात. आणि जसं मी सांगितलं एक्सक्लुझिव्ह IVF सेंटरमध्ये जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपण पेशंट वाईज ट्रीटमेंट करतो, इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट करतो. म्हणजे पेशंटच्या शरीराप्रमाणे जर योग्य आणि ट्रीटमेंट करून योग्य डायग्नोसिस केलं, त्याला योग्य अचूक ट्रीटमेंट जर आपण दिली, तर आपल्याला रिझल्ट हे अतिशय चांगले बघायला मिळतात. तर नक्की नक्कीच. प्रशांत मी सांगेल IVF सेंटर आणि IVF रिझल्ट हो. हे फार महत्वाचे आहेत. चांगल्या सेंटरला IVF चे रिझल्ट हे अतिशय चांगलेच असतात. नक्कीच. खूप छान पद्धतीची माहिती प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर आपल्याला देत आहेत. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात मातृत्वासाठी. वंध्यत्वासारखा जो एक आजार आहे आणि त्या आजारावर मात करून मातृत्व सुख जर मिळवायचं असेल तर प्रोजेनेसिस सेंटर जे आहे ठाणे, पुणे, नाशिक, आत्ता नंबर सुरू आहेत स्क्रोलवरती, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि आवश्यक वाटत असेल तर नक्कीच तुम्ही उपचार देखील घेऊ शकता. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, या दोघांनाही विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वंध्यत्वासारख्या विषयावरती आपण चर्चा करतोय. डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. पुन्हा एक फोन येतोय. राधा मोहिते आहेत पुण्यावरून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राधा, काय समस्या आहे तुमची? नमस्कार सर. नमस्कार. मी राधा बोलते पुण्याहून. बोला. सर, सुरुवातीला आमचं एक मिसकॅरेज झालंय आणि आता जवळपास वर्षापासून ट्राय करतोय, पण प्रेग्नन्सी राहत नाहीये. ओके. तर ट्यूब टेस्ट केली तर त्यात युनिकॉर्नेट युट्रस विथ राईट ट्यूबल न्यूजर साल्पिंग असा रिपोर्ट दिलाय. तर पुढची स्टेप काय असावी याबद्दल काही मार्गदर्शन करू शकता तर बरं होईल सर. नक्की नक्की नक्की. आता आपण राजाजींचा जो क्वेश्चन बघतो आहे, सो त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं जे कारण त्यांनी सांगितलं, त्यांनी एक वर्ड वापरला, युनिकॉर्नेट युट्रस. जसं मॅडमांनी आधी सांगितलं, काही जन्मता काही अनॉमलीज असतील गर्भाशयाला, तर त्याच्यामध्ये ही एक अनॉमली असते युनिकॉर्नेट युट्रस. म्हणजे एका साईडचं गर्भाशय फक्त डेव्हलप झालं असतं, दुसरी साईड जी गर्भाशयाची आहे ती डेव्हलप झालेली नसते. सो त्याच्यामुळे दुसरी नळी पण काही कामाची नसते, ती डेव्हलप झालीच नसते, तर एकच नळी असते आणि त्यांनी जे सांगितलं त्या नळीमध्ये पण प्रॉब्लेम आहे. सो जेव्हा असा प्रॉब्लेम असतो तर सर्वात महत्वाची अशा कंडिशन मध्ये गोष्ट आपल्याला बघायची असते, ती नळी आहे ती किती हेल्दी आहे ते बघणं फार महत्वाचं आहे. जर ती नळी हेल्दी नसेल तर अशा कंडिशन मध्ये ती नळी जिथे गर्भाशयाला अटॅच होते तिथे आपण बंद करणं फार गरजेचं असतं. कारण बरं हायड्रोसल्फिंग्स असतं तर ते पाणी गर्भाशयात येऊन
जे गर्भ टाकलेले आपण असतात ते खराब करू शकतं. त्याला डिलिंकिंग म्हणतो आपण. तर लॅप्रोस्कोपी करून डिलिंकिंग करणं गरजेचं आहे. सायमल्टेनियसली जसं सांगितलं युनिकॉर्नेट युटरस म्हणजे गर्भाशय छोटं असतं. त्याच्यामध्ये आपण लॅटरल मेट्रोप्लास्टी करून गर्भाशयाची साईज थोडी मोठी करू शकतो आपण आणि युट्राईन प्रायमिंग करून गर्भाशय थोडंसं साईज मोठं झाल्यानंतर अशा कंडिशनमध्ये त्यांना एकच उपचार पद्धती आपल्याला देऊ शकतो आपण, जी IVF ज्याला म्हणतो. सो याच्यामध्ये आपण त्यांना इंजेक्शन देऊन त्याचे जे CBJ ते काढून त्याचा गर्भ तयार करून तो गर्भ गर्भाशयात ट्रान्सफर केला गेला पाहिजे. पण जसं मी सांगितलं अशा पेशंटमध्ये आपल्याला सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण गर्भ तयार करतो ते गर्भ सिंगल असे आपण फ्रीज करून ठेवले पाहिजे. आणि नॅचरल सायकलमध्ये फक्त एकच गर्भ ज्याला आपण सिंगल ब्लास्टोसिस ट्रान्सफर आपण असं म्हणतो, तर तो गर्भ लेझर असिस्टेड हॅचिंगद्वारे जर आपण करून जर ट्रान्सफर केला तर अशा पेशंटमध्ये आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपण देऊ शकतो. आणि फक्त या पेशंटमध्ये काही केअर घ्यायची असते. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पिशवीच्या तोंडाला एक टाका घ्यायचा असतो, म्हणजे प्रीटर्म डिलिव्हरी अवॉइड करू शकतो आपण. तर नक्की सांगेल राधाजींना, जर आपण अशा पद्धतीने जर पुढे गेलो तर तुम्हालाही अतिशय चांगला रिझल्ट हा नक्की मिळू शकतो. नक्कीच सर. मगाशी जसं आपण एक रुग्णाचा प्रतिक्रिया पाहिली ज्यांनी प्रोजेनेसिसमध्ये येऊन प्रत्यक्षात या सगळ्या उपचारांचा लाभ घेतला आणि मातृत्व सुख मिळवलं, अशीच एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे, पाहूया. माझं नाव अल्फा सुजित घाडगे आहे आणि माझं एज 37 इयर्स आहे. माझ्या लग्नाला 9 वर्ष झालेली आहे. माझा इथला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि ज्यांना मूल बाळ नसेल मी त्यांना माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे सांगेल की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये या, इथे तुम्ही ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला नक्कीच यश भेटेल आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि इथला जो स्टाफ आहे तो पण खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांचं जे बोलण्याचा जो वे आहे तो खूप चांगला आहे, प्रेमळ रीतीने ते बोलतात. आणि माझा जो रिपोर्ट आहे ICSIचा तो पॉझिटिव्ह आला आहे. मी कन्सीव्ह केलं. नाव आय एम 8 weeks प्रेग्नंट. माझं फिटल ॲक्टिव्हिटी पण आलेलं आहे. मी सरांचे आणि मॅडमचे मनापासून धन्यवाद देते आणि देवाचे सुद्धा धन्यवाद देते. प्रोजेनेसिस बद्दलची खूप छान अशी प्रतिक्रिया आणि आपण चेहऱ्यावरचा आनंद देखील नक्कीच पाहिलेला आहे. पुढचा फोन घेतोय. मुलुंडवरून रोहित गायतोंडे आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे तुमची? माझा मॅडमांसाठी क्वेश्चन आहे. ऍक्च्युली मी जेव्हा वीर्य तपासणी करतो ना, बऱ्याच वेळेस शुक्राणूंचा जो रिपोर्ट आहे तो कमी येतो किंवा कधी कधी नीलचा पण रिपोर्ट येतो. तर त्यावर काही ट्रीटमेंट आहे का? यशस्वी ट्रीटमेंट करता येऊ शकते? नक्कीच मॅडम, काय सांगता येईल यांना? आता जो रोहितजींचा प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की शुक्राणूंची कमतरता आहे. पण सगळ्यात पहिलं आपल्याला धातूची तपासणी थोडी डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे की काउंट बरोबरच अजून मॉर्फॉलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, मोटिलिटी किती आहे, DNA फ्रॅगमेंटेशनचं प्रमाण किती आहे आणि तो जो रिप्रेझेंटेटिव्ह जो रिपोर्ट असेल त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचा जो पार्ट असतो तो असतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. कारण शुक्राणूंच्या ज्या समस्या आहे ह्या बऱ्याचदा लाईफस्टाईल ओरिएंटेड असतात. जसं की स्मोकिंग असेल तर ते पहिले क्विट करणं गरजेचं आहे, ओबेसिटी असेल तर ते पहिले कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. शिवाय मेडिकेशन आपण देणं गरजेचं आहे, कारण शुक्राणू निरंतर बनत असतात आणि मेडिसिन्स देऊन आपल्याला किती इम्प्रूव्हमेंट होते हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात बेटर जो स्पर्मचा रिपोर्ट असेल तेव्हा आपल्याला हे सॅम्पल गोठवून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यानंतर ट्रीटमेंटचा जर आपण विचार केला, जर काउंट मोटिलिटी आपल्याला वाढवता आली तर आपण एक 2-3 सायकल IUI ट्राय करू शकतो. पण जर तशी ती नाही वाढली तर आपल्याला ICSI जावं लागतं. तर कन्व्हेन्शनल IVF न करता आपल्याला ॲडव्हान्स मोडॅलिटी वापरणं गरजेचं असतं. म्हणजे जर मोटिलिटीमध्ये इश्यू असेल तर आपल्याला ICSI करणं गरजेचं असतं. मॉर्फॉलॉजीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर मॉर्फॉलॉजिकली बेस्ट स्पर्म आपल्याला सिलेक्ट करता येतो IMSI-द्वारे. शिवाय फंक्शनल कपॅसिटी जर कमी असेल, शुक्राणू जर कमकुवत असतील तर आपल्याला पिक्सिया टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण चांगले गर्भ बनवू शकतो. त्यानंतर आपण इम्प्लांटेशन रेट वाढवू शकतो. त्यामुळे शुक्राणू जरी कमी असतील तरी पण तुमचे स्वतःचे शुक्राणू वापरून आपण प्रेग्नन्सी अचीव्ह करू शकतो. फक्त कुठे ट्रीटमेंट घेताय, प्रॉपर ठिकाणी प्रॉपर सेंटरमध्ये ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. शिवाय जरी शुक्राणू नील झाले तरी पण आपण अंडकोशातून काढून शुक्राणू वापरू शकतो, जेणेकरून स्वतःचं जेनेटिक बेबी त्यांना आपण देऊ शकतो. निश्चितपणानं एका बाजूला आपण रुग्णांच्या प्रतिक्रिया देखील पाहतो, एका बाजूला जे प्रश्न विचारता आहेत त्यांच्याही आपण प्रश्नांना उत्तर देतोय. अजून एक प्रतिक्रिया माझ्याकडे आहे, ती प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत. नमस्कार, मी फिरोज पठाण अहमदनगरहून आलोय. माझं वय 33 आणि माझी मिसेस मोसिना पठाण, तिचं वय 22 आहे, ती पण नगरमधूनच आहे. आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झालेले. आम्ही नगरमध्ये पण भरपूर ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर
आम्ही नाशिकमध्ये ट्रीटमेंट चालू केली. नगरमध्ये मी यूट्यूब जेव्हा सर्च केलं त्यावेळेस मला डॉक्टर नरहरी मळगावकर आहे त्यांच्याबद्दल ऐकायला मिळालं. त्यांचे व्हिडिओ बरेच मी सर्च केल्यानंतर असं बघितलं की त्यांचा अभ्यास खूप डीपमध्ये आणि त्यांना सिंगापूरमध्ये किंवा 2-3 कंट्रीमध्ये सुद्धा अवॉर्ड भेटलेत. त्याच्यामुळं मी सुद्धा यूट्यूबवर त्यांना फॉलो करायला लागलो. आणि फर्स्ट टाईम ज्यावेळेस मी त्यांना व्हिजिट केलं त्यावेळेस पण मला असं भेटून वाटलं की यांच्याकडे आपल्याला रिझल्ट येऊ शकतो. मग आम्ही 6 महिन्यापूर्वी आमची ट्रीटमेंट इथं चालू केली आणि जवळजवळ 6 महिन्यामध्येच डॉक्टर नरहरी मळगावकर आणि सोनाली मॅडम मळगावकर यांच्याकडे आम्हाला 6 महिन्यामध्येच फरक पडला. आज आमची सोनोग्राफी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि डॉक्टरांनी थोडंसं जपायला सांगितलं आहे. तर आम्ही पण त्याच्यावरच भर दिला. तर मी नवीन पेशंट जे आहेत त्यांना पण सांगेल की पूर्णपणे बेड रेस्ट घ्या, कारण म्हणजे वेळही वाया जात नाही, पैसेही वाया जात नाही. कारण डॉक्टर त्यांचे 200% देतात, 100% नाही, मी म्हणतो 200% देतात. तर आपलं पण काम आहे की आपण बेड रेस्ट घेऊन त्यांना पण त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये मदत केली पाहिजे. एक आव्हान सुद्धा या रुग्णाने आपल्याला केलेलं आहे सगळ्यांना आणि प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी आणि अशी सुंदर प्रतिक्रिया आपण आत्ता पाहिली. डॉक्टर, कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. डॉक्टर नरहरी यांना मला विचारायचं आहे की आत्ता जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत, ज्यांना वंध्यत्वाची समस्या असेल किंवा अशा पद्धतीच्या कोणत्याही समस्या असतील, जाता जाता या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? नक्की प्रशांतजी, आपण जेव्हा बघतो तर वंध्यत्वाची समस्या ही डे बाय डे फार वाढते आहे. तर आपण बेसिकली सर्वात महत्वाचं आव्हान म्हटलं तर अर्ली मॅरेज पाहिजे. जे लेट एज होते ते लवकर व्हायला पाहिजे. अर्ली कन्सेप्शन, लग्नानंतर पटकन फॅमिलीसाठी आपण प्रेग्नन्सीसाठी विचार केला गेला पाहिजे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे. बरोबर. आणि ह्या सर्वातून जर प्रेग्नन्सी नाही राहिली, वंध्यत्व जर आलं तर त्या कंडिशनमध्ये योग्य ठिकाणी आणि योग्य ऍडव्हान्स ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. आणि जसं मी सांगितलं, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढ्या जास्त आल्या आहेत की बाळ होऊ शकत नाही हा कोणासाठीही असा वर्ड नाहीये आता. तर टेक्नॉलॉजीद्वारे कितीही मेजर प्रॉब्लेम असेल तरी आपण त्यांना रिझल्ट देऊ शकतो. तर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही नाराज न होता योग्य ठिकाणी योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला रिझल्ट हा नक्की चांगला मिळू शकतो. निश्चित एक आश्वासन या निमित्तानं सरांनी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आणि प्रोजेनेसिसमध्ये जाऊन, जे ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला उपचार घ्यायला देखील काहीच हरकत नाही. दोघांचेही आभार मानूया. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.